दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 10 बघतोय आपण। वस्तू स्वरूपाचं वर्णन करतायत। द्रव्य कशाला म्हटलं, काय सांगितलं? द्रव्य म्हणजे जे गुणपर्यायाने सहित आहे ते द्रव्य आहे, जे उत्पादवे ध्रुवाने सहित आहे ते द्रव्य आहे, आणि जे सतलक्षणवाला आहे ते द्रव्य आहे, असं विस्तार करून सांगतायत। गाथा म्हणायची आहे, सगळे म्हणा। हस्ततर्कशास्त्र। दौवं सल्लक्षणीयम् उपादवयदुवत्त संयुक्तं गुणपज्जयासयं वा जमतं दौवं जमतं भण्णन्ति सौवण्णो। द्रव्य हे कसं असतं? याच्यासाठी सत ज्याचं लक्षण आहे, उत्पादवे ध्रुवाने जे युक्त आहे, गुणपर्यायाने जे सहित आहे, जम म्हणजे जे असं आहे, तम दौवम भण्णन्ति ते द्रव्य आहे असं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे। तर सर्वज्ञांच्या ज्ञानामध्ये जे झळकलं ते द्रव्याचं असं लक्षण आहे हे सांगतायत। टीका कुठपर्यंत वाचली होती आपण? लक्ष लक्षण विभाग अभाव होईल असं घेतलं होतं, हो ना? हां, उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचं लक्षण केलं तर त्यात काय सांगितलं होतं? एक जाती अविरोधिनी क्रमभुवाम भावानाम संताने पूर्वभाव विनाशः दाखवलं होतं ना हे। म्हणजे पर्यायांचा असा क्रम आहे 1 2 3 4। तर जेव्हा एक जाती विरोधिनी क्रमभुवाम भावानाम संताने, एका जातीचा अविरोध असताना हे क्रमभावी ज्या पर्याय आहेत त्यांचं संतान रूपाने, म्हणजे आता प्रवाह रूपाने एकानंतर एक येण्याच्या रूपाने काय होतो? पूर्वभावाचा विनाश, उत्तर भावाचा उत्पाद हे दाखवायचं आहे। पूर्वभाव विनाशः समुच्छेदः उत्तरभाव प्रादुर्भावः च समुत्पादः। म्हणजे हे सगळं एकाच द्रव्यामध्ये क्रमाने चालू आहे, एकानंतर एक येणाऱ्या पर्याय। मग त्यामध्ये पहिल्या पर्यायाचा वेळ झाला, दुसरी पर्याय उत्पन्न झाली, मग वेळलाच काय म्हणलं? उच्छेद। काय म्हणते स्नेहा? वेळला काय म्हणलं? उच्छेद म्हणलं, आणि उत्पादला उत्पाद म्हणलंय। आणि त्या दोन्हीमध्ये काय सांगितलं? पूर्व उत्तर भाव उच्छेद उत्पादयोः अपि। पूर्व भावाचा उच्छेद आणि उत्तर भावाचा उत्पाद या दोन्हीमध्ये सुद्धा स्वजातीचा अपरित्याग रूप जे आहे त्याला काय म्हणलं? द्रव्य। जे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट राहणार आहे ते याचाच उत्पाद झालाय, याचाच वेळ झालाय, याचा वेळ आणि याचा उत्पाद झालाय, तर त्याच्यामध्ये काहीतरी द्रव्य आहे, मग त्याला म्हणलं द्रव्य। वाचा। उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचं लक्षण आहे, म्हणजे त्याच्यावरून सुद्धा द्रव्याची सिद्धी होते हे सांगायचंय। तानी वाच की तू। तानी सामान्य आदेशात अभिन्नानी विशेष आदेशात भिन्नानी युगपद्भाविनी स्वभावभूतानी द्रव्यस्य लक्षणं भवन्ति इति। दुकानात शास्त्र समजत नसतं, शास्त्रासमोर बसल्यावर समजणार। तानी म्हणजे त्या सामान्य आदेशात अभिन्नानी, म्हणजे सामान्य रूपाने ते सगळे अभिन्न आहेत। कोण? उत्पाद वे ध्रुव हे सगळे सामान्य रूपाने सांगत असताना अभिन्न आहेत,
म्हणजे द्रव्याशी निगडीत आहेत म्हणून म्हणायचंय. द्रव्याचाच उत्पाद झालाय, द्रव्याचाच वेळ झालाय, द्रव्यच ध्रुव आहे, या अपेक्षेने ते सगळे सामान्य रूपाने अभिन्न आहेत, विशेष अपेक्षेने भिन्न आहेत. युगपत भाविनी, युगपत होत असताना ते अभिन्न आहेत. काय म्हणायचं, कुठं लावलं अर्थ? ते उत्पाद वे द्रव्य सामान्य आदेशाने म्हणजे द्रव्याच्या मुख्यतेने अभिन्न आहेत व विशेष आदेशाने म्हणजेच पर्यायाच्या अपेक्षेने भिन्न भिन्न आहेत. ते उत्पाद अधिक सामान्य दृष्टीने द्रव्याशी अभिन्न असून विशेष दृष्टीने द्रव्यापासून भिन्न आहेत. उत्पाद हे द्रव्यापासून भिन्न आहे का अभिन्न आहे? सोन्याचं कुंडल तयार झालं किंवा काय सोन्याचं कड तयार झालं तर तो त्या सोन्याचा उत्पाद आहे, ती पर्याय उत्पन्न झाली. मग ती पर्याय त्या द्रव्यापासून भिन्न आहे का भिन्न आहे? पर्याय भिन्न आहे, पण ते द्रव्य काय पण ते भिन्नच आहे की. तुम्ही अनेकांताचे शिष्य आहेत ना, मग त्यावेळेस तिथं काय सांगायचं, कथंचित भिन्न आहे, कथंचित अभिन्न आहे. म्हणजे कुठं कोण आपल्याला पकडणार नाही. म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये तशी दृढता येण्यासाठी, समजण्यासाठी की कुठल्याही कथनामध्ये अपेक्षा असते. जसं द्रव्यापासून पर्याय ही सर्वथा भिन्न आहे म्हटलं तरी चुकलं आणि सर्वथा अभिन्न आहे म्हटलं तरी चुकलं. म्हणून काय सांगायचं आहे, पर्याय ही द्रव्यापासून कथंचित भिन्न आहे. कुठल्या अपेक्षेने भिन्न आहे? अपेक्षेने. हां, नाही, कुठल्या अपेक्षेने द्रव्यापासून पर्याय भिन्न असते? पर्यायाचा नाश होणार या अपेक्षेने. नाही, काय म्हणायचं, संज्ञा, लक्षण आणि प्रयोजन या अपेक्षेने भिन्नता असते. द्रव्यगुण पर्यायामध्ये लिहा. कथंचित भिन्न आहे म्हणताना त्याच्यामध्ये संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाची अपेक्षा असते. संज्ञा म्हणजे काय? नाव. द्रव्याचं नाव द्रव्य आहे, पर्यायाचं नाव पर्याय आहे, त्यामुळे संज्ञा अपेक्षेने भिन्नता आहे. दुसरं लक्षण. आता ह्याच्यामध्ये येणार, द्रव्याचं लक्षण आहे ते ध्रुव आहे, शाश्वत आहे. पर्यायाचं लक्षण कसं आहे? विनश्वर आहे, क्षणिक आहे. त्यामुळे लक्षणामध्ये भेद आहे म्हणून द्रव्यापासून पर्याय कथंचित भिन्न आहे. आणि प्रयोजन काय आहे? द्रव्याचं प्रयोजन भिन्न आहे, पर्यायाचं प्रयोजन भिन्न आहे. द्रव्याचं प्रयोजन आहे सगळ्या अवस्थांमध्ये ध्रुवरूप राहणे आणि पर्यायाचं प्रयोजन आहे सतत बदलत राहणे. ते उत्पादाधिक सामान्य दृष्टीने द्रव्याशी अभिन्न असून विशेष दृष्टीने द्रव्यापासून भिन्न आहेत. हे उत्पाद वे ध्रुव युगपत असतात आणि स्वभावभूत आहेत म्हणून ते द्रव्याचे लक्षण आहेत. लक्षण कशाला म्हणायचं? न्यायदीपिकेच्या भाषेमध्ये प्रयोजन काय लिहायचं? द्रव्याचं प्रयोजन नित्य राहणे, सर्व अवस्थांमध्ये ते ध्रुवरूप राहणे हे त्याचं प्रयोजन. आणि पर्यायाचं प्रयोजन बदलत राहणे. चेंजेस जसं होणार तसं त्याच्याबरोबर ते बदलत राहणं हे किंवा नष्ट होणं म्हणा, ते पर्यायाचं प्रयोजन, बदलत राहणे. आणि काय विचारलं मी, लक्षण कशाला म्हणायचं? न्यायदीपिकेच्या भाषेत लक्षण कशाला म्हणायचं? द्रव्याच्या सर्व अवस्थांमध्ये सर्व काळामध्ये व्यापून असते, त्याला गुण म्हणतात बेटा. हे अनेक गोष्टींमधून एका गोष्टीला वेगळे करण्यासाठी. ते गोष्ट आहे ना, ती संस्कृत मध्ये गोष्ट सांगायची. परस्पर काय व्यतिरेक. म्हणजे ज्या गोष्टीने द्रव्य ओळखलं जातं
परस्पर मिसळलेल्या अनेक वस्तूंमधून ज्या चिन्हाच्या द्वारे ती वस्तू वेगळी केली जाते त्याला म्हणतात लक्षण. हो काय, तुम्हाला विचारलं होतं मी माझं परीक्षा घ्यायसाठी सांगायले. काय मला संस्कृतमधनं वाक्य पाहिजे ते. न्यायदीपिका काढा आणि त्यातनं मला वाक्य सांगा. पहिल्या दुसऱ्याच पानावर आहे संस्कृतच्या. एनान्यत्वम लक्षते काय परस्पर व्यतिकरे सती एनान्यत्वम लक्षते तत् लक्षणं. व्यतिकर म्हणजे मिसळलेले असताना. परस्पर व्यतिकरे सती राहू सोनी आलं माझ्या ज्ञानात. काय म्हणले तुझ्या हातात यायच्या आधी माझ्या ज्ञानात आलं. परस्पर व्यतिकरे सती म्हणजे परस्पर मिसळलेले असताना परस्पर व्यतिकरे सती एन अन्यत्वम लक्षते ज्याच्याद्वारे अन्यत्व लक्षित केलं जातं त्याला म्हणायचं लक्षण. जसं आता काय म्हणलं अनेक भाज्या आणल्या एकत्र तर त्याच्यामधून एक भाजी तुम्ही वेगळी काढताय कशाच्या अपेक्षेने कशाच्या जोरावर तर त्याच्या चिन्हावरून मग त्यालाच म्हणायचं लक्षण. तर हे द्रव्याचं लक्षण आहे. काय उत्पाद वे ध्रुव हे लक्षण आहे द्रव्याचं हे सांगतायत. त्यामुळं ते लक्षण कथनचित द्रव्यापासून भिन्न आहे कथनचित अभिन्न आहे. आता जे काय सूत्र घेतली आहेत ना काल आपण बघितलं होतं की काय फायदा आहे हो उत्पाद वे ध्रुव समजून सत समजून काय फायदा आहे बघितलं होतं. उत्पाद वे ध्रुव समजून काय फायदा होता. काल सांगितलं मी तुम्ही लिहून घेतलंय. कुठल्या कशाच्या मुख्यतेने उत्पाद वे ध्रुव हे सांगितलं. सत कुठल्या गुणाच्या मुख्यतेने सांगितलं. सत हे लक्षण अस्तित्व गुणाच्या मुख्यतेने. उत्पाद वे ध्रुव हे लक्षण द्रव्यत्व गुणाच्या मुख्यतेने. वरचं खाली आणि खालचं वर मग मी सांगितलंय सांगणार तुम्ही. तर द्रव्यत्व गुणाच्या मुख्यतेने उत्पाद वे द्रव्यत्व हे लक्षण सांगितलं आणि अगुरु लघु गुणाच्या मुख्यतेने गुणपर्यय व द्रव्य हे लक्षण सांगितलं. तर याच्यामध्ये थोडंसं मला काय सांगायचं होतं की जे प्रवचनसारच्या गाथा आहेत ना त्यांनी इथं यांनी काय केलंय एका गाथेमध्ये तिन्ही लक्षणं सांगितली आहेत. त्याचा इतका विस्तार नाही केला पण प्रवचनसारमध्ये त्यांनी प्रत्येक लक्षणासाठी गाथा घेतल्यात आणि परत अनेक गाथा घेतल्यात एक नाही. जसं उत्पाद वे ध्रुव हे समजण्यासाठी 100पर्यंतच्या गाथा आल्या. जवळपास 96-97 पासूनच्या 96-97 सत सांगितलं. परत 98-99 100 1 2 हे सगळ्या उत्पाद वे ध्रुवासाठी घेतलेल्या गाथा आहेत. तर त्यामुळं जरासं सायमल्टेनियस याच्याबरोबर ते पण अभ्यास करू का करता कसं करतो म्हणा की एकदा. हां तर यांनी काय घेतलंय की कोणाच्या कुठल्या मताचं खंडन होतं जेव्हा सत सांगितलं त्यात कशाचं कोणाकोणत्या मताचं खंडन झालं होतं. सत हे जर वस्तूचं लक्षण केलं तर बौद्ध मताचं खंडन. का कारण बौद्धांनी वस्तूचं स्वरूप क्षणिक मानलं आणि या लक्षणामध्ये सत असं दाखवत असताना आपण त्याचं शाश्वत रूप सांगतोय कुठलीही वस्तू क्षणिक नाही असं सांगितलं. म्हणून बौद्ध मताचं खंडन झालं. तर हे समजून काय फायदा. जैन मतामध्ये सुद्धा जे मानलं की असतची उत्पत्ती होते का नाही होत. नसलेली पर्याय उत्पन्न होती का नाही होत. होती ना. तुम्ही आज स्नेह आहे पूर्वी स्नेहा होता का. नसलेली पर्याय उत्पन्न झाली का. मागं पण भूतरूपाने फिरत होता कुठं. म्हणजे नसलेली पर्याय उत्पन्न झाली आत्ता म्हणून असतचा उत्पाद जैनांनी पण मानला. पण सर्वथा असतचा उत्पाद नाही मानला हे सांगायचंय. काय कळलं.
कथनचित असत म्हणजे नसलेली पर्याय व्यक्त नाही आहे आत्ता म्हणून असत आहे, पण द्रव्यामध्ये तर ती सतरूपच आहे. जैन मतामध्ये सुद्धा नसलेली पर्याय उत्पन्न होते असे मानले आहे, पण पदार्थ उत्पन्न झाला असं नाही आहे अर्थ, पर्याय उत्पन्न झाली. त्यांनी काय मानलं, द्रव्याबरोबर पर्यायाबरोबर द्रव्य सुद्धा उत्पन्न झालं असं मानतात, त्यामुळे त्यांचं कथन चुकलं. पदार्थच पूर्वी सर्वथा नव्हता, नंतर असतचा उत्पाद झाला असे होत नाही. जर सर्वथा असतचा उत्पाद मानला तर काय आपत्ती येईल? सर्वथा नसलेली पर्याय उत्पन्न होते असं म्हणलं तर काय आपत्ती येईल? अनंत द्रव्य उत्पन्न होते. बर, सर्वथा नसलेलं उत्पन्न होणार म्हणजे एक द्रव्य कॉन्स्टंट नाही राहणार, प्रत्येक पर्यायाबरोबर नवीन नवीन द्रव्याची उत्पत्ती होईल म्हणून अनंत द्रव्य होतील. अजून असतचा उत्पाद होतो असं म्हटलं तर जे नव्हतं ते उत्पन्न झालं असं म्हटलं तर काय आपत्ती येते? सगळी वस्तू व्यवस्था बिघडते की. झालं, एका शब्दात सांगितलं की संपलं. मोक्ष मार्ग राहणार नाही का? कुठला मोक्ष मार्ग नव्हता तो मोक्ष मार्ग राहिला का हो? असतचा उत्पाद, जर असतचा उत्पाद होईल तर मी ध्रुव शाश्वत चिदानंद स्वरूप आत्मा आहे हे कोण जाणणार? म्हणजे ध्रुव राहणारच नाही मी मेन. मग काय म्हणायचं, प्रत्येक पर्यायाबरोबर मी नष्ट झालो तर मोक्षाला कोण जाणार आहे? जो जाणार तो पण भिन्नच असणार. म्हणून सांगतात की असतचा उत्पाद मानायला नकोय, कारण मोक्ष मार्गाचा लोप होईल, कोणी दुःखातून सुटण्याचा उपायही करणार नाही किंवा राहणार नाही. कारण दुःखी कोण होतंय? कोणीतरी दुसराच जीव दुःखी होतोय आणि मी त्याचा उपाय करतोय, असं तर होणार नाही. म्हणजे दुःखातून मला सुटायचंय तर पुढच्या पर्यायामध्ये मला दुःख नकोय म्हटल्यावर मी करणार प्रयत्न. पण इथं त्यांनी काय केलं, जर पर्याय रूपच द्रव्य आहे असं मानलं तर दुःखातून सुटण्याचा सुद्धा उपाय राहणार नाही, धर्माचा लोप होईल. म्हणून क्षणिक एकांतामध्ये क्रियेची निष्पत्ती होत नाही. लिहा काय सांगितलं, क्षणिक एकांत म्हणजे बौद्ध मतामध्ये क्रियेची निष्पत्ती होत नाही, म्हणजे कुठलीही क्रिया उत्पन्न होत नाही. ह्याचं हे कार्य आहे असं म्हणता येणार नाही तुम्हाला. कशाचं कार्य? काय मातीपासून घट बनला म्हणता येते का असं? का? मग कशापासून बनला तुमचा घट? आपोआप बनला असं म्हणावं लागेल. आपोआप बनला क्षणिक म्हटलंय ना. बरोबर आहे की, माती ज्या क्षणात आहे त्या क्षणात घट नाही आहे, आणि घट ज्या क्षणात आहे त्या क्षणात मातीचा अभाव झाला असं त्यांना म्हणायचंय. सर्वथा अभाव, आपण पण अभाव झालो मानतो की, पण माती नष्ट होऊन घट झाला असं नाही आहे, मातीचीच ती पर्याय उत्पन्न झाली. म्हणून काय सांगितलं, लिहा, क्षणिक एकांतामध्ये क्रियेची निष्पत्ती होत नाही, म्हणजे क्रिया फलित होत नाही, क्रियेचं फळ मिळत नाही किंवा क्रियारूप फळ मिळत नाही. दुसरं सांगितलं, पूर्णता घटत नाही. काय परत एकदा सांगा की, क्षणिक एकांतामध्ये क्रियेची निष्पत्ती होत नाही म्हणजे क्रियाच घटित होत नाही. या गोष्टीची ही क्रिया आहे, या द्रव्याची ही क्रिया आहे, ही पर्याय आहे असं घटित होत नाही. दुसरं सांगितलं, पूर्णता होत नाही, म्हणजे एकाने कार्य प्रारंभ केलं तर त्याची पूर्णता करायला तो राहिलाच नाही, त्यामुळं पूर्णता होत नाही, क्रियेची पूर्णता होत नाही. व फलप्राप्ती होत नाही, घटत नाही. जर सर्वथा सतला क्षणिक मानलं तर. म्हणून द्रव्याचं स्वरूप सांगितलं गेलं सत आहे, म्हणजे ध्रुव आहे, शाश्वत आहे.
दुसरं लक्षण आता बघितलं आपण की उत्पाद वे ध्रुव हे द्रव्याचं लक्षण आहे. ते सामान्य रूपाने द्रव्यापासून अभिन्न असतं आणि विशेष रूपाने द्रव्यापासून कथनचित भिन्न असतं. कुठल्या अपेक्षेने भिन्न ते लिहा. कथनचित अभिन्न आहे कुठल्या अपेक्षेने? उत्पाद वे ध्रुव हे कथनचित अभिन्न कुठल्या अपेक्षेने आहे? वाचलं की मी मगाशी. सोनी, कुठल्या अपेक्षेने अभिन्न आहेत? सामान्य अपेक्षेने. म्हणजे कुठल्या अपेक्षेने? द्रव्य अपेक्षेने. बरोबर आहे. द्रव्य अपेक्षेने अभिन्न आहेत आणि विशेष अपेक्षेने म्हणजे या रूपाने जे काय भेद केले आपण अजून भेद केलेत बरं का. मी म्हणले होते मध्ये तुम्हाला अष्टसहस्रीमध्ये त्यांनी संज्ञा, लक्षण, प्रयोजन, संख्या, विषय, काल अशा अनेक गोष्टी घेतल्यात. अजून पण काय काय घेतलेत माझ्या नाही लक्षात. या अपेक्षेने सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहे. कशामध्ये? द्रव्य आणि पर्यायामध्ये. काय कळलं? द्रव्य आणि पर्याय कथनचित भिन्न भिन्न आहेत. कुठल्या अपेक्षेने? तर हे तर सांगितलं. संज्ञा म्हणजे नाव, लक्षण म्हणजे त्याचं चिन्ह, प्रयोजन म्हणजे त्याच्यापासून काय प्राप्त होणार आहे ते गोष्ट, संख्या काय हो? द्रव्याची संख्या आणि पर्यायाची संख्या. द्रव्य एक आहे तर पर्याय अनंत आहेत. या अपेक्षेने पण भेद आहे. विषय, द्रव्याचा विषय कसा असतो? ध्रुव असतो. पर्यायाचा विषय अध्रुव असतो म्हणजे पर्याय ही अध्रुव असते. आणि काल, द्रव्य आहे ते शाश्वत आहे आणि पर्याय आहे ती क्षणिक असते. असं अजून काय काय घेतलेत त्यांनी. स्वभाव असं काय काय घेतलेत. तर या अपेक्षेने द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित भिन्नता आहे. हे युगपत होतात. उत्पाद वे ध्रुव एकानंतर एक होते का युगपत होते? उत्पाद वे ध्रुव हे कसं? एकाच वेळी तू देव पण आहे आणि मनुष्य पण आहे का क्रमाने आहे? आता उत्पाद वे ध्रुव कसं लावलं तुम्ही? आज मनुष्य आहे आणि याचा वेळ झाला तर उद्या देव होणार. देव पर्यायाचा उत्पाद, मग मनुष्य पर्यायाचा वे, देव पर्यायाचा उत्पाद आणि त्याच्यामध्ये तुमचं द्रव्य कायम. मग हे क्रमाने आहे का युगपत आहे? किती विचार करताय? ते IPS एक्झाम वाले एवढं विचार करत नसतील. म्हणजे द्रव्य तर आहेच कायम, तेव्हा पण होतात पण आहे. मग घाबरायली का बरं? एवढं घाबरायली का बरं सांगायला? आणि ज्या क्षणी पर्याय नष्ट झाली तेव्हा पुढची उत्पन्न झाली. हा म्हणजे प्रत्येक पर्यायामध्ये आहे. मी जे आता सांगितलं त्याच्यामध्ये क्रम आहे. ठीक आहे, जाऊ दे, क्रम आहे पण सांगण्याच्या अपेक्षेने क्रम आहे. आता जी ही पर्याय उत्पन्न झाली ना ध्रुव 2 नंबरची, तर या पर्यायामध्ये उत्पाद काय आहे हो? 2 नंबरचा उत्पाद आहे. वे आहे की नाही त्याच्यामध्ये? पूर्व पर्यायाचा वे पण आहे ना आणि ध्रुव आहे की नाही हो? ध्रुव पण आहे. त्यामुळं कथनचित याच्यामध्ये युगपतपणा पण आहे. म्हणजे सगळं एका पर्यायामध्ये उत्पाद वे ध्रुव एकाच पर्यायामध्ये असू शकतं म्हणून युगपत आहे असं म्हणलं गेलं. म्हणून तर त्यांनी घेतलं काय? उत्पाद वे ध्रुव हे युगपत असतात, स्वभावभूत आहेत. म्हणजे कुठलंही द्रव्य असू दे त्याच्या स्वभावामध्ये उत्पाद वे ध्रुव असतंच. पुढं हे द्रव्याचे लक्षण आहे. काय म्हणताय? समजलंय? पुढे सांगतायत वस्तूमध्ये वे उत्पाद होतो यावरून नित्य एकांत पक्षवाल्यांचं खंडन झालं. कोणाचं खंडन होतं? उत्पाद वे ध्रुववाली वस्तू असते असं सांगताना कुठल्या मताचं खंडन आहे?
ज्यांनी वस्तूला त्रिकाली ध्रुव मानलं त्यांच्यासाठी सांगितलं गेलं की सर्वथा नित्य नाही आहे वस्तू, त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे, म्हणजे एक पर्याय उत्पन्न होतीये, दुसरी पर्याय व्यय होतीये, म्हणजे उत्पाद व्यय चालू आहे. म्हणून सांख्य मतावलंबींच्या अपेक्षेने सांगितलं गेलं पर्यायामध्ये वस्तूमध्ये उत्पाद व्यय सुद्धा होतो. नित्य एकांत पक्षपाल्यांचं इथं खंडन झालं. कोणतेही द्रव्य अवस्थेशिवाय नाही व अवस्था आहे तेथे अनित्यता आहेच. बरोबर आहे. कुठलीही अवस्था असू दे, हे काय आहे उत्पाद व्यय, हे काय आहे अवस्था आहे. द्रव्य का पर्याय आहे? उत्पाद व्यय. पर्यायामध्ये उत्पाद व्यय होतं. द्रव्याची अवस्था आहे म्हणजेच पर्यायामध्ये होतं उत्पाद व्यय. द्रव्य नाही आहे ते पर्याय आहे. जसं म्हणलं ना, सोन्याचं कडे कुंडल ही पर्याय आहे आणि सोनं हे द्रव्य आहे. त्याचंच परत तुम्ही मोडलं आणि दुसरं काय फॉर्म बनवलं तर त्याचा उत्पाद झाला, याचा व्यय झाला, म्हणजे पर्यायामध्ये उत्पाद व्यय होतो, पर्यायामध्ये अभिव्यक्त होतो. तर सांगतायत म्हणून की कोणतेही द्रव्य अवस्थेशिवाय नाही व अवस्था द्रव्याशिवाय नसते. बरोबर आहे. म्हणजे द्रव्य पर्यायाशिवाय नाही, पर्याय द्रव्याशिवाय नाही, कारण दोघं एक आधार आहेत ना. द्रव्य हे आधार आहे आणि पर्याय हे आधेय आहे. आधेय म्हणजे त्या आधाराने राहणार, द्रव्याच्या आधाराने पर्याय राहते, त्यामुळं पर्यायाला आधेय म्हणलं गेलं. पर्याय ही अनित्य रूप असते. पदार्थ आपल्याच पर्यायात उत्पन्न होते, आपल्याच पर्यायाचा विनाश करते व आपल्याच स्वरूपात सदा राहते, दुसऱ्या पदार्थाच्या स्वरूपात राहत नाही. असे द्रव्याचे योग्य लक्षण जाणल्याने मोहाचा ध्वंस होतो. काय कळलं? कुठलंही द्रव्य असू देत, जसं तुमचं घर आहे ना, तुमच्या घरामध्येच तुम्ही राहणार, जाऊन दुसऱ्याच्या घरामध्ये राहिलात तर आणि त्याला माझं घर म्हणलात तर चालणार नाही. म्हणून तसं सांगतायत की द्रव्य सुद्धा आपल्याच पर्यायामध्ये आपल्याच घरामध्ये राहतं, दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायामध्ये जाऊन मिसळत नाही. एक्झाम्पल काय? मला एखादी वस्तू आवडली, एखाद्याचं घर आवडलं आणि मी जाऊन तिथं राहिले आणि म्हणले हे माझं घर आहे, तर चालणार का स्नेहा? किती तुमचं घर चांगलं असलं तरी सुद्धा ते माझं नव्हतं, नाही, नसणार. आणि तुम्ही माझ्या घरी आला तर सगळ्याला वेलकम आहे बरं का. म्हणजे आमचं घर इथलं अनुप्रेक्षा भवन आहे सध्या, म्हणजे सगळ्याला तिथं वाव आहे, ते कोणाचं नाही आहे म्हणून. म्हणजे काय सांगायचं होतं इथं की द्रव्य आहे ते आपल्याच स्वक्षेत्रामध्ये स्वद्रव्य क्षेत्रकाल भावामध्येच उत्पन्न आणि नष्ट होतं, बाहेर कुठं त्याची पर्याय जात नाही. जसं म्हणतो आपण झाडाची फुलं कुठं पडतात? झाडाच्या खालीच, दुसरीकडे जाऊन पडत नाही, दुसऱ्या झाडाच्या खाली वगैरे, वारा आलं तरच, नाही तर नाही. म्हणजे तसंच आहे की समुद्राची लाट उत्पन्न झाली, कुठं गेली हो? समुद्रातच विलीन झाली म्हणता ना तुम्ही. तसंच द्रव्याची पर्याय उत्पन्न झाली, नष्ट झाली, तेव्हा कुठे गेली हो? द्रव्यातच सामावली. म्हणून सांगतायत की तुमची वस्तू तुमच्यापाशीच राहणार आहे. तुम्ही शिव्या दिल्या ना, कुठे गेल्या हो? काय स्नेहा, शिव्या दिल्या की नाही सांग मला. म्हणजे असं समजा उगाच कुठं पण येऊन राहायचं असतं का कोण पण कधी पण असं. म्हणजे आपण कोणाला तरी शिव्या दिल्या, देऊ नकोस बरं का, ते तुझ्या जवळच राहणार आहेत, माझ्याकडे येणार नाही, ते सांगायचंय. म्हणजे आपण कोणाला तरी प्रशंसा केली तरी ते शब्द माझ्यामध्ये राहणार आहेत, आणि कोणाची निंदा केली तरी ते शब्द, कारण द्रव्य इथंच उत्पन्न, द्रव्यातच त्याचा उत्पाद व्यय आहे, बाहेर कुठं जाणार नाही, त्याची पर्याय त्याच्यामध्येच असते. आपल्याच पर्यायाचा विनाश करते, आपल्याच स्वरूपामध्ये सदा राहते, आपल्याच पर्यायात द्रव्य उत्पन्न होते. म्हणून तुम्ही क्रोध केलात कोणावर तरी किंवा कोणाला तरी त्रास देण्याचा विचार केला नुसता समजा बरं का, तर तो विचार उत्पन्न कुठं झालाय? तुमच्यामध्येच झालाय, आणि तुम्ही समजा नाही देऊ शकला त्याला त्रास, त्याला डिस्टर्ब करू शकला नाही समोरच्याला, कुठं गेली पर्याय? ती तुमच्यामध्येच गेली. म्हणजे तुम्ही स्वतः डिस्टर्ब झालाय, उत्पन्न झालं तेव्हा पण डिस्टर्ब झालाय. म्हणजे त्या जीवाला आपल्याला काहीतरी त्रास द्यायचा आहे हा विचार जिथं उत्पन्न झाला ना, तिथं स्वतःला तुम्ही त्रस्त केलं पहिला,
जसं उदाहरण सांगितलं होतं काय, तुम्हाला कोणाला तरी रंग लावायचे तर पहिला तुमचे हात रंगीत करावे लागतील, मग तो समोरचा रंगीत होईल, नाही तर नाही होईल. तसं मी जर दुसऱ्याला त्रास देणार हा विचार नुसतं केला, कोणाला तरी रागवणार, क्रोध करणार, अपशब्द बोलणार, हा विचार नुसतं मी अंतरंगात करणं हे मला स्वतःला दुःखी करणं आहे. म्हणून माझी पर्याय पहिल्यांदा उत्पन्न झाली क्रोधरूप, ती बाहेर व्यक्त होईल नाही होईल, पण मी स्वयं पहिल्यांदा क्रोधी झालो आणि मग तिथं ती माझ्यातच विलीन झाली पर्याय. म्हणून सांगतायत की अशा आपल्यामध्ये अनेक पर्याय आहेत विभावरूप, आणि त्यांचा सतत उद्रेक होत असतो, म्हणून आपण अजून विभावामध्ये आकृष्ट होतो, विभावरूपाने परिणमन करतो. मग त्याचा सर्वथा नाश झाला तरच तुम्ही पुढं सरकू शकणार. म्हणजे कधी कुठल्या प्रसंगामध्ये उपसर्ग झाला, आपण दीक्षा घेतली आहे, ध्यानस्थ बसलोय, कोणी आला आणि आपल्याला त्रास देतोय, तर त्या समयाला तुम्ही काय करणार हो, हे पूर्वीचे संस्कार उद्रेकित होतात. मग का, शरीराशी असणार आपलं एकत्व, या शरीराच्या उत्पत्तीमध्ये माझी उत्पत्ती मानली आहे, शरीराचा नाश म्हणजे माझा नाश मानलाय, म्हणून मग माझी द्रव्याची पर्याय उत्पन्न झाली ती जीवाची, बरं का, ती जीवामध्येच आहे, शरीरामध्ये नाही आहे. मग शरीराचा बड्डे करतो का नाही, काय करायचं, बड्डेच आहे ना, काय आहे ॲनिव्हर्सरी, ॲनिव्हर्सरी म्हणजे काय झालं, उत्पाद का तो पण, म्हणजे शरीराचा उत्पाद तो माझा उत्पाद मानतो, ही चूक आहे. मग शरीर भिन्न आहे मानतं का आपण, जीवाची उत्पत्ती शरीरामध्ये गेली नाही ती पर्याय, किंवा शरीराचा उत्पाद झाला ती पर्याय जीवामध्ये नाही गेली, तर आपण कुठं आहे, त्यापासून भिन्न आहे, आपला उत्पाद आपल्यातच आहे, आपला विनाश आपल्यातच आहे. जर असं झालं असतं तर शरीरामुळं मी उत्पन्न झालो, शरीरामुळं मी नष्ट झालो असं म्हणलं तर आहेच ना तसं. तुमच्या शरीराचा नाश झाला, तुमचा नाश होतोय का नाही, शरीर उत्पन्न झालं म्हणून तुम्ही जन्माला का नाही, कसं, जीवाची उत्पत्ती होत नाही, मग शरीर बरोबर तुम्ही जन्माला की शरीराच्या आधीच जन्माला का, या पर्यायामध्ये या शरीराबरोबर आलो असं म्हणता येईल. मग शरीराची उत्पत्ती म्हणजे जीवाची झाली की नाही एवढं मी विचारलं ना, का, जीव आणि शरीर दोन भिन्न द्रव्य आहे. हा, म्हणजे फक्त तिथं काय म्हणायचं, दोघांची परिणती युगपत चालू आहे एवढंच, पण शरीरामुळं जीव नाहीये, जीवामुळं शरीर नाहीये. शरीराची उत्पत्तीची पर्याय त्या समयात त्याच्यामध्येच झाली आहे, आणि जीव येऊन तिथं फक्त उत्पन्न झालाय ही जीवाची परिणती त्याची त्याच्यामध्येच आहे, पण जीवामुळं शरीर नाही आहे, शरीरामुळं जीव नाही आहे, कारण शरीराचा उत्पाद वेध्रुव शरीरामध्ये आहे, जीवाचा उत्पाद आधी जीवामध्ये आहे. तर हे सगळं समजून फायदा काय झाला, ज्याला समजलं की माझी सुखाची पर्याय माझ्यातच आहे, माझी दुःखाची पर्याय माझ्यातच आहे, ती उत्पन्न होणार आहे ती माझ्यातूनच होणार आहे, कशाय आदींची पर्याय किंवा काय म्हणायचं, मला जी शांती अशांती त्या सगळ्या पर्याय माझ्यात आहेत, आणि त्या माझ्यातूनच उत्पन्न होणार, माझ्यातच विलीन होणार. मग हे सगळं वस्तू स्वरूप समजलं तर पराला दोष द्यायला जाणार नाही, किंवा कोणाविषयी मोह होणार नाही, त्या मोहाचा नाश होईल. कारण मी कोणाला तरी मोहाने चांगलं म्हणतो, वाईट म्हणतो, इष्ट म्हणतो, अनिष्ट म्हणतो, दोषी म्हणतो, तर हे सगळं संपणार. नित्य एकांतामध्ये जो सुखी आहे तो सुखीच राहील, दुःखी आहे तो दुःखीच राहील, अशा रीतीने पर्यायांतर घटणारच नाही. म्हणजे उत्पादव्यय होत नाही, तर जो सुखी आहे तो निरंतर सुखी 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 राहील, जो मनुष्य आहे तो मनुष्य मनुष्य मनुष्यच राहील, नारकी आहे तो तिर्यंच आहे तो, म्हणजे त्याची पर्यायच बदलणार नाही, तो तिथंच उत्पत्ती आणि विनाश करत राहील. म्हणून सांगतायत असं तर नाही, पर्यायांतर घटित होताना दिसतंय, म्हणजेच म्हणून तर पुरुषार्थ करतोय आपण, मला ही असली दुःखद अवस्था नको, मला अनंत सुखाचा भोग घ्यायचा आहे, ही ज्याला ओढ आहे ना, तर तोच जीव काय करतो, या शरीराच्या अतीत ध्रुवाला विषय करून जाणतो आणि सिद्धशिलेवर विराजमान होतो. म्हणून सांगतायत उत्पादवे ध्रुव. आता तुम्हाला एक घरचा अभ्यास आहे, काढा प्रवचनसारचे 98, 99, 100 ही गाथा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे हे घेतलेत प्रकरण.
उत्पादाशिवाय व्यय नाही, व्ययाशिवाय उत्पाद नाही, उत्पाद व्ययाशिवाय ध्रुव नाही, किंवा ध्रुवाशिवाय उत्पाद व्यय नाही. हे सगळं त्यांनी घेऊन त्याच्यामध्ये छान खुलासा केला आहे. ते मला वाचायचं काय तुम्हाला ऐकायला मिळालं ऐका त्या गाथांचे प्रवचन, आणि त्याच्यावरून मला हे तथ्य सांगायचं की हे सगळं समजून आपल्याला काय फायदा. इवन स्वतःचं चिंतन करून बघा, जर माझ्यामध्ये उत्पाद व्यय नाही झाला तर काय आपत्ती येईल, किंवा उत्पाद व्यय होतोय तर त्याचा काय फायदा आहे ते समजून काय फायदा आहे. जसं एक फायदा मी सांगते की मला आत्ता दुःख आहे, या शरीरात वेदना आहेत समजा, प्रतिकूलता आहे बहिरंगामध्ये, हे सगळं मला किती दुःख आहे हे मी विचार करत बसते आणि त्रास करून घेते आहे. तर जेव्हा मला उत्पाद व्यय समजलं त्यावेळेस काय त्याचा फायदा झाला की आत्ता या समयाला दुःख आहे, दुःखाचा उत्पाद आहे, पण ही पर्यायसुद्धा क्षणिक आहे, नष्ट होणारी आहे. म्हणजेच मला पुढच्या पर्यायामध्ये सुख मिळू शकतं याचा कॉन्फिडन्स येणार. आणि त्यामुळं उत्पाद व्यय ध्रुव समजून आपण मोक्षमार्गस्थ होऊ शकतो, स्वभावाकडं पुरुषार्थ करू शकतो, जाणू शकतो, सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो. जो काय आजपर्यंत आपण धर्म नाही केला त्या धर्माची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणून सांगतायत काय, थोडंसं चिंतन करा की दिवसभरामध्ये पण आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो ना त्याच्यामध्ये उत्पाद व्यय ध्रुव चालू आहे. जसं बाजारातून आणलेली भाजी होती ती अखंड होती, आता तुम्हाला ती भाजी करायची आहे. तुम्ही काय केलं, अखंड अवस्थेचा उत्पाद होता, त्याचा व्यय झाला, तुम्ही कट केली, फोडणी घातली, भाजी केली, म्हणजे काय झालं ते त्याची अवस्था बदलली. मग कच्च्या अवस्थेचा व्यय झाला, पक्क्या अवस्थेचा उत्पाद झाला, त्याच्यामध्ये ते भाजीचे परमाणू कॉन्स्टंट आहेत, म्हणजे हे उत्पाद व्यय ध्रुव समजलं. मग हे उत्पाद व्यय ध्रुव समजून मला माझ्या जीवनात काय फायदा हे मला तुम्हाला उद्या सांगायचं आहे. असं मी पान भरून निबंध लिहून काढला आहे, तसं मला तुमच्याकडनं पण पान भरून पाहिजे. भरपूर फायदे आहेत, आपण त्याच्यावर असं कधी फोकस करत नाही ना, म्हणून नाही आठवत. जर असं करा ना आजपासून उद्यापर्यंत तेवढंच फोकस करा, उत्पाद व्यय ध्रुव माझ्या जीवनात चालू आहे ते समजून मला काय फायदा आहे, तर आपल्याला चिंतन होईल त्याच्यावर. असं आपण कधी विषय दिला नाही ना ज्ञानाला, त्यामुळं नाही केलं. असं मी विषय दिला आहे, आता तुम्हाला पण दिला आहे, माझा किडा तुमच्या डोक्यात घातला आहे. आता तुम्ही करा, काय करता प्रयत्न आणि चिंतन करून द्या, मला सांगा उत्पाद व्यय ध्रुव समजून माझ्या जीवनात काय फायदा. हो हा मी ध्रुव स्वरूप चेतनात्मा आहे, माझ्यामध्ये परद्रव्य नाही, परभाव नाहीत, माझे स्वरूप क्षणिक नाही, मी तर शाश्वत आत्मा आहे, चेतनात्मा आहे, जाणणाराच आहे जाणा. विसर्जन.